नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. महिपत आणि नागराजला या प्रियाच्या बोलण्यावर विश्वास नसतो, तरी देखील ते विश्वास टाकतात. इकडे सर्व घटनेचा पडताळणी करण्यासाठी साक्षीला ते कॉल करून कळवतात जेलमधूनच. ही सर्व घटना साक्षी सचिनला सांगते आणि सचिन खूप गडबडतो. आता काय करावं त्याला काही कळत नसतं. तरी देखील अण्णा हे माझे देखील अण्णा आहेत ना, मग मी तुमच्यासाठी लढेलच, तुमच्याशी झुरलच असं तो बोलतो आणि त्याचा विश्वास संपादन करतो. तसं सर्व घटना तू माझ्यावर सोपवून दे, मी सगळी पडताळणी करतो असं सचिन सांगतो. इकडे वकिलांना घेऊन प्रिया जेलमध्ये येते आणि हे तुमचे वकील आहेत, ते तुम्हाला आठवड्याभरात बाहेर काढतील असं ती सांगते. आता हिच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, पुन्हा प्रश्न या दोघांच्या मनात उभा राहतो. तर देखील तो महिपत एक नंबर देतो आणि हे व्यक्तीला कॉल करतो, तुझं काम करेल, पाखरं उडून जातील. आता ती लोकेशन काढण्यासाठी विमलला कॉल लावते आणि सिटी हॉस्पिटलचं लोकेशन मिळतं. त्या ठिकाणी तो पंटर जातो आणि तिथून लक्ष ठेव असं ही प्रिया बोलते. आता खरा ॲक्सिडेंट होणार असतो, काय करावं काही समजत नसतं, पण प्रिया खूप कन्फ्यूज झालेली असते. तेवढ्यात एक ट्रक येते आणि अर्जुन आणि सायली यांची ट्रकच्या साहाय्याने उडून देण्यात येतं, त्यांचा ॲक्सिडेंट घडवण्यात येतो. आता ही सर्व रेकॉर्ड करून तो पंटर प्रियाला पाठवतो, जेणेकरून खात्री पटेल. प्रिया तो व्हिडिओ बघते आणि तिचा विश्वास बसतो. तिचे पाय तर जमिनीवर टेकतच नाही. ती खूप खुश होते. सारी प्रॉपर्टी आता माझी होईल, मीच सर्व मालकीण असेल, कारण अर्जुन आणि सायली तर नसेल, मग अश्विनची बायको म्हणून मी सर्व कमवेल. इकडे शहानिशा करण्यासाठी एक पंटर सचिन त्या वकिलांकडे पाठवतो. तो डायरेक्ट बंदुकीच्या धाकाखाली सगळं ओढून घेतो. प्रिया ही बनावट बोलत आहे आणि त्यांना सोडायचंच नाही आहे जेलमधून, असं तो स्पष्टपणे बोलतो. हे सर्व घटना तो रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड केल्यानंतर सचिनला तो आणून दाखवणार असतो. कुणाला काय सांगू नकोस असं तो बोलतो. इकडे वकील सर्व घटना सांगतो आणि मला याच्यामध्ये ओढू नका, मी फक्त पैशापुरतं काम केलं आणि बनावटरित्या मी फक्त नाटक करणार होतो की जामीन भेटणार आहे म्हणून. आता हे सर्व घटना तो रेकॉर्ड करतो आणि सचिनकडे घेऊन येतो. सचिन तर व्हिडिओ बघतो आणि सर्व त्याला कळतं. आता कल्पनाला चूक लागते की काहीतरी वेगळं होणार आहे, कारण डोळा फडफडत असतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी प्रिया येते आणि जोरदार रडत येते. तुम्ही व्हिडिओ बघितला का? टी व्हीवर न्यूज आली आहे, अर्जुन आणि सायली तुम्हीच बघा असं ती बोलते. व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये दिसतं की अर्जुन आणि सायली या जगामध्ये नाही आहेत आणि ते दोघंही ॲक्सिडेंटमध्ये वारले आहेत. अश्विनला देखील शॉक बसतो. कल्पनाला तर चक्करच येते, ती खाली पडते आणि प्रिया समजून सांगायचा प्रयत्न करते, पण ती सर्व वेगळं सांगत असते. होणारं होतच असतं, त्याला आपण रोखू शकत नाही असं ती वेगळंच बोलत असते. पण या घटना कोणाचा विश्वास नसतो. अगदी प्रतिमाता देखील खूप रडून अर्जुन त्यांच्या घरी यायला निघतात. आता ही प्रिया कल्पनाला जाग आल्यानंतर सर्व सांगत असते की जे झालं ते झालंच, आता आम्ही दोघं आहोतच ना. खरं तर प्रियाच्या मनात खूप उद्गुलं होत असतात, कारण तिला हसू येत असतं, पण ती बळजबरी नाटक करत असते. अक्षरशः नोकर असलेली विमलला देखील खूप रडू येत असतं. ती कल्पना समजून सांगते आणि दोघीही देवाच्या देवाऱ्याकडं जायला निघतात. इकडे प्रतापराव आणि अश्विन हॉस्पिटलच्या दिशेने जायला लागतात. त्याचे रविराज आणि त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी येतं आणि सर्व जेंट्स लोक हॉस्पिटलच्या दिशेने निघायला लागतात आणि सगळे लेडीज आतमध्ये जातात. त्यावेळी चैतन्य देखील तिथे आलेला असतो. आता ही नागराजला कॉल करून कळवते आणि इकडे ही देवाकडं साकडं घालते. देवाला पाण्यामध्ये ठेवते, काही करून सुटू देऊ द्यात, त्यांना काही होऊन नको देऊयात.